रोहन अजून आलाय ना, जो फोन आलेला खारबावच्या पुढे पोहोचलाय, येईल तो 10-15 मिनिटांमध्ये. सुनबाईचं हार्दिक स्वागत नागले गावामध्ये. चायनाचा बोलतायत सगळेजण. चायनाची लावली. माहिती ना कोणता प्रकार, पण एवढं म्हणजे तिखट आहे ना, बापरे भयानक. हा ना. तर गाईज ज्योती पहिल्यांदा आले म्हणून ज्योतीची ओटी भरायला लावले रीती आणि परंपरेनुसार. काय काय तयारी झाली आपली जेवणाची? चिकन फ्राय आणि भाकरे झाले. चला गाईज मैफिल बसले मस्त. गुड मॉर्निंग गाईज. मस्त सकाळ झाली. सकाळचं क्लायमेटच मस्त झाले. मस्त धुके आहेत. एक नंबर क्लायमेट झाले. सूर्यदेव पण आहे मस्त. वातावरणच वेगळं आहे. गावाची फिलिंगच वेगळी एकदम. मुख्य आविष्ट वगैरे झोपले अजून इकडच्या रूममध्ये. कायरा पार वगैरे त्या रूममध्ये झोपलेले आहेत. सकाळी 5:30 वाजले पार्टी वगैरे उरकून झोपायला. आता जागा आली एकदम. बोलो बघू, चला व्ह्यू बघू. व्हिडिओ काढली. मग अजून डोळ्यावर झोप आहे, परत बघू झोपू. चला. भाऊ लोक झोपलेत मस्त. आपली इष्ट इथं झोपलं आहे, कल्प्या तिथं झोपलं आहे, मुख्या रूममध्ये झोपल्या वन साईड. चला भेटू आता नंतरला, बघू फ्रेश वगैरे हो आणि झोपतो परत. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आज सुरू करूया नवीन ब्लॉग. आणि नवीन वर्षापासून मस्त तुम्हाला माहिती आहे आता थेट मी आहे सासूरवाडीमध्ये, म्हणजे नागलेगाव वसईमध्ये. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. 31ची पार्टी खूप जोरदार केली, मस्त थोडा एन्जॉय केला. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की आज येणार आहेत रोहन आणि ज्योती. रोहन तर खूप वेळा येऊन गेलाय, पण ज्योती फर्स्ट टाइम येते आपल्या नागलेगाव वसई सासूरवाडीमध्ये. तर बघू कशी काय तिची तयारी चाललंय, म्हणजे आता जेवण वगैरे पारो काय वगैरे बनवणार आहे ते सगळं बघू. आणि आजचा नवीन ब्लॉग सुरू करू. आणि सगळ्यांना इंग्रजी कॅलेंडरनुसार सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर. चला सुरू करूया. काय मग पारो, काय स्पेशल? हा, सिक्रेट आहे. सिक्रेट सस्पेन्स सरप्राईज आहे. मच्छी विच्छी लावले मस्त कापायला. कुठली मच्छी आहे? उपा. पप्पाला बघून पप्पाला उठत नाही काय ना. बघते पप्पा झोपले. काय बोलते? हा हा चल. काय बोलते? हा चल आलो. चल ठीक आहे. 31 चालले वाटतं. थंडा बिंडा पितोय. हा खेळ तू बेटा. बाय. तर गाईज वेस्टी वगैरे मस्त फ्रेश झालाय. मी पण मगाशी फ्रेश झालो. सकाळी उठलेलो, मध्ये मस्त लोकेशन वगैरे काढला, म्हणजे मस्त सकाळचा मॉल होता तो दाखवला तुम्हाला मगाशी बघितला. आणि परत झोपून गेलो आम्ही. खतरनाक झोप लागली ना वेस्टी. हा मस्त थंड वातावरण होतं आणि मस्त झोप लागली. मुख्य अजून फ्रेश होतोय. बघू आता पारोची काय तयारी झाली आहे, रोहन आणि ज्योतीसाठी काय स्पेशल वगैरे बनवतात बघूया. चला पारो, आता तर सांगशील काय काय स्पेशल आहे. हा आपल्या भाच्यासाठी काय काय स्पेशल सांगशील तर? मच्छी फ्राय, चिकन फ्राय, चिकन अजून सुका. काय झालंय? चिकन फ्राय. अच्छा मच्छी. ओके, कोपा मच्छी आणि चिकन वगैरे फुल जोरदार तयारी चालू आहे रोहन आणि ज्योतीच्या आगमनची. आणि पप्पा? अच्छा तुम्ही जाईल तेव्हा पप्पा. ओके बोल बाबू बोल. हा हो का आता काय तुरीची डाळ काय लावली आता? तुरीची डाळ वगैरे लावले ना. हे भाऊ झाली का आंघोळ? अरे कसला घोरत होता.
ना आम्हाला झोपून दिलं ना पारोच्या पप्पांना. काय रे काय थंडी तिकडं काय आता काय रे भाई कसला. अरे अरे असं वाटत भाई जनावर आलंय ना रे. हा तुला उचलला आणि बाजूच्या रूम मध्ये ठेवला. हा चांगलं असतं बरोबर. अटॅक येत नाही. बेकार बेकार घोरत होता मुक्या. असं वाटतं कुठला तरी जनावर बाहेर सोडलाय. ह्याला उचलला आम्ही बाजूच्या रूम मध्ये ठेवला. तुम्हाला दाखवलं नाही का दुसऱ्या रूम मध्ये याला झोपून टाकलेला मस्त. चला व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आपला व्लॉग बघत राहा. मस्त व्लॉग आजचा पण छोटा व्लॉग काढू. मस्त एन्जॉय करू. चिल्ली पिल्ली भारी वाटतात ना हे पिल्लू बघ ब्लॅक वाला. हा काय बोलते. हा हा डोक्यावर चावले. हा हो काय ते बघ ना भारी वाटतात नाही बघ मस्त. रात्री एकदम काळोख झालेला. हा बोल. हो हो चल काढू. रात्री एकदम काळोख झालेला. आता वातावरण बघ मस्त. कारण की गाव साईडला माहिती आहे 6 वाजून गेल्या का लगेच काळोख होतो. मस्त या वेळेने आम्ही गेलेलो देवीदासच्या. तो तिथं पॉल्ट्री फार्म ओपन करतोय कुक्कुटपालन तिकडे गेलेलो. आता जरा वॉक करतोय आम्ही कारण की रोहन अजून आला नाही. त्याचा फोन आलेला खारबावच्या पुढे पोचलाय. येईल तो 10-15 मिनटामध्ये. बघू त्याची व्हिडिओ वगैरे घेऊ मस्त. आल्या आल्या आला त्याचाच फोन आला. हॅलो पण भाई गावात जागोजागी होती ना 31 पार्टी. हा तिथे त्या लोकेशनला त्या मागे आलेला आपण बसलेलो तिथे. खतरनाक गावात पण मस्त 31 पार्टी. सगळ्यांचा एन्जॉयमेंट चाललेला. नाक्या म्हणजे धक्क्या पाड्यात बसलेले सगळे पब्लिक मस्त होते. 5 वाजले ना आपल्याला. 4:45 झाले ना यायला. 4:45 वाजले. 4:45 हा 5 नंतर काहीतरी झोपलो आम्ही. त्यात मुक्याच्या घोरायचा आवाज. हा मग झोपच नाही लागली. आणि इकडे आपण कसं सासूरवाड्यातल्या रूमची टूरला 15व्या व्लॉग म्हणजे 15 व्लॉगमध्ये दाखवले पूर्ण. तो पण व्लॉग बघा मस्त आलेला. तेव्हा आलेलो आम्ही मस्त. इकडचं लोकेशन वगैरे मस्त त्याच्यामध्ये एक्सप्लोर केलेला आहे. तो पण व्लॉग बघा नक्की. त्याची पण लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये 15 व्लॉगची नक्की बघा. मी आता तिकडे चालत होतो रस्त्यावर आणि हे लोक पोचलेत. मैत्री आले अवने आले रोहन आहे दादा आहेत आपले मस्त. आणि कोण आहे गौरी वहिनी ज्योती पण आले. सुनबाईचं हार्दिक स्वागत नागले गावामध्ये. ते पाणी बिन उतरायला पाणी वगैरे उतरवते बारो. हा मग कशी होती जर्नी. प्रवास कसा झाला. 1 तासाचा. लवकर आले पण दादा होते ना रॉंग टर्न मस्त. हा मग आउटसाईड ट्रॅफिक दिसली का आउटसाईड मारायची. चला भाई पाणी उतरायची बात चालू होती. आता ट्रॅक घालून यायचं ना. काय चालतं आपल्याला. तू का आधी आलेलं आहे. इम्पॉर्टंट ज्योती आहे. काय ज्योती पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे आपल्या सासूरवाडीमध्ये नागल्या वस्तीमध्ये. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. पाणी वगैरे उतरवत आहे सासूबाई पारोचाई. नव्हतं एवढं काय करायचं खाली. नाही भाई रीत असते प्रथा असते. नवीन जोडपं आहे ना. ट्रेन आली. शंख पण वाजला भाई. शंख वाजला काही बाजूने ट्रेन जाते इथं. मस्त रेलची पटरी बाजूलाच आहे. दोघांच्या पायावर टाक. ती बघा शंख वाजला. शंख धुवा पाय. तुमचं स्वागत आहे आमच्या घरात. या चला हार्दिक स्वागत. हा जा ना भाई. साईराम. मुलाचं पण स्वागत आहे. चला फायनली आला आपला भाचा आणि सुनबाई ज्योती. चला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. हा काय बोलतो. हा मस्त. दादा रोहित दादा घरी आहे. अच्छा बोललेला त्याला. तो काल बोललेला येतोय म्हणून पण बघू बोललेला. ओके आमचं चालू झालंय खेळणं आता. बाबू किचन सेट फुल.
काय बनवणार आहे कायरा? हा ओके ओके. मातीत परत तू मातीतच गेल. फ्रेश हो ना, आता दीदी वगैरे आले. हा अजून फ्रेश नाही झाले म्हणून तर थांबलो नाही, बोललो इकडे जाऊ. 2 वर्ष झाले आम्ही इकडेच येतो ना पार्टी करायला. हा हा चेकिंगला असते, चेकिंगला असते. आणि हा थांबवत नाही पोलीस बाईक आणि फोर व्हीलर ताबडतोब थांबवत. आपल्या इकडे मस्त रिस्क असते पण भाई, 31ची पार्टी बिटी आणि त्यात बाईक वगैरे पकडल्या चेकिंगमध्ये. ते दादा सांगतात तिथे की म्हणजे रिस्क असते. इकडे मस्त गाव साईडला एन्जॉय होतो. त्यांना तेच बोलवलं, 2 वर्ष झाले आम्ही इकडेच येतो एन्जॉय करायला. मुख्या ऐकतो का? बाईक बंद कर ना एक मिनटं. रिवो आण, तू हिल ना, हेल आण आणि बाकी काय बघ. हारबावलाच जाल ना आता, जाऊन चालेल. त्यांना पाठवलं रिवो वगैरे आणायला. रोन वगैरे रिवो वगैरे पितील वगैरे. मस्त थोडा एन्जॉय करू आज पण. जाऊन येतील, त्याला बसू जरा गपशप करू. आणि फ्रेंच फ्राईज आहे, बर्गर आहे. कसला आहे? कसला आहे बर्गर? कसला आहे? आणि चिकन बर्गर. मच्छी नाही, मच्छी नाही. मच्छी बिच्छी तुम्ही लोक खात नाही. आणि तो तुझं तू पाणी द्यायला आली, तुझं नाव मावशी. मावशी बोलते काय? मावशीचं नाव काय तुझं? कल्पना ना. डुडूचा आलेला व्हिडिओ कॉल कायराला विचार होती. त्यांना मी शोधते आणि बघा कायरा यांना गाव फिरवते मस्त. हे बघा आली दावत. कुठे गेलेले? अरे दीदीचा व्हिडिओ कॉल आलेला. हा तुम्हाला माहिती का आम्ही कोंबडी पकडली तिकडे. हो ए व्हिडिओ कॉल आलेला डुडू दीदीचा. हो आणि मी शोधतोय. त्या रूम मध्ये गेलो, त्या रूम मध्ये आम्ही. नंतरला ज्योती बोलली की इकडे आलेत. ह्या इथं लाल मिरच्या लावल्यात सासऱ्यांनी. त्याच्याबद्दल एक स्टोरी आहे. कुठली आणि कसली मिरची आहे ते सांगेल पारो. आता थांबा तुम्हाला सांगतो. पारो सांगेल तुम्हाला. सांग लाल मिरचीचा किस्सा सांग. कुठल्या आहेत त्या लाल मिरच्या? आणि कुठला? चायनाचा बोलतायत सगळेजण. चायनाची लावली. हा माहिती ना कोणता प्रकार, पण एवढं म्हणजे तिखट आहे ना, बापरे भयानक. हा ना, कोण खाऊ नाही शकत. चॅलेंज लावलं तरी. खूप तिखट आहे ना. कल्प्या बोलत होता पुरा. अरे डोकं वगैरे त्याचं धरलेलं ती मिरची काढल्याने. सरड आहे. हा दिसला दिसला तो. तिथे अननसचा झाड आहे. सगळीकडे पण लागवड केले. आणि शेत कसं घरच्या बॅक साईडला आहे. 10 मिनटात चालत गेलो. काफाट जागा आहे. मस्त आंब्याची झाडं, गवतीच्या. पावसाळ्यात कंटोलं, ते काय शिवळी वगैरे, वांगी बिंगी सगळं सासऱ्याने लावले. तिथे एक दिवस जाऊ, ते पण एक्सप्लोअर करेन. आता मध्ये आलेलो तेव्हा गेलेलो, पण तेव्हा मी ब्लॉग नव्हता काढलेला. चला पारो लागले आता ज्योतीला गाव एक्सप्लोअर करायला. आणि ज्योतीची पण ताईकडे पुढेच राहते. आणि पारोच्या काकांचा मुलगा तिचा नवरा आहे ना, असं एक रिलेशन आहे. आणि मग पारोच्या पप्पांनी आणि ज्योतीची ती बहीण ह्या लोकांनी रोहन आणि ज्योतीचं जमवून दिलेलं आहे. बरोबर ना. चला हां या शेताने आमचं जमवून दिले. बरोबर. हां तो आपला आहे तिकडचा. ह्या केळीच्या पुढचा पारोचा हिस्सा आहे वहिनी तो. पारो तुझ्यावर कुठला हिस्सा आहे असा दाखव. हां वहिनी या वीट भट्ट्या दिसतात ना, हे बघा या. ते आपले वानगावचे वगैरे येतात तिथे काम करायला. हां वानगावची माणसं येतात म्हणजे इकडे बोईसर वानगाव साईडची. हाय पावसाळ्यात भरतो ना पूर्ण. ऐक ना, आम्ही तिकडे बैठक करून येतो. काय काय तयारी झाली आपली जेवणाची? चिकन फ्राय आणि भाकऱ्या झाले. ओके ओके. हां तुमचा सुटला आज मार्गशीर्ष. ओके ओके. तुझा रात्री सुटला ना. आणि ज्योतीचा आता सुटेल ना. चल जाऊन येऊ आम्ही. वहिनींचा मार्गशीर्ष सुटला फायनली. चिकन फ्राय काढले, आता भाकऱ्या आणि चिकन राहिले. घे तर काय निघालोय जरा बैठक करू. रोहनला थोडी पार्टीसारखी करायची होती.
म्हणून आणलेत मस्त रिओ वगैरे, थंडा वगैरे घेतलाय, मस्त लॉलीपॉप वगैरे. त्याला खाऊ, थोडा एन्जॉय करू. इथंच पुढे वाटेल जरा ट्रॅकिंगसारखा शॉट आहे, मस्त लोकेशन आहे, तिथं जाऊन बसू. अरे चढाय बिडायचं काय नाही. अरे हे इथून गेलो ना भाई 2 मिनिटावर भाई मस्त सपाट जागा आहे. तयारी थोडे 2 मिनिटं. अच्छा ओके. हिमाचल चल तुझीच वाट बघत होतो. हा तू बोलतो चिकन का लय चिकन खाल्लं. त्याला ना जळवायला फोन केला. बसलोय मस्त मैफिलमध्ये, मस्त लोकेशन आहे, निसर्ग. 2 मिनिटाच्या अंतरावर होतं, मस्त चालत आलो. इथं पार्ट्या पण खूप होतात. हे बघा इथं चूडबीड लावलेली आहे. चला गाईज, मैफिल बसले मस्त. तुळशी यायचा राहिलाय, काहीतरी आणायला गेलाय चटरपटर. अजून तो पण येईल, मग चालू करू आपलं. टाकणार आहे का नाही आपण आता दुकान टाकणार आम्ही. भुजी, कौल फ्राय. मारतंडच्या गल्लीमध्ये टाकायला पाहिजे, एक रूम घ्यायला पाहिजे भाड्याने मारतंडवाल्यांच्या इथे. हा बाई सगळं मुख्य आहे ना. फुल कौल फ्राय, एन्जॉय करणार तंदुरी भुजी आणि काय पोहा भुजी, सगळं चालू करणार आता. सकाळी चालू करणार, संध्याकाळी बंद. तुला होळीला बोलवलं असेल ना सासूरवाडीत? सासूरवाडीत बोलवले होळीला. मग जायचा प्लॅन? जाणार टाइम आहे ना अजून? जाणार, बस जाणार अर्धी. आपण आले तर आपल्या इथं मचावले तेव्हा आपण ना. हा, होळीमध्ये पण इकडे फुल मजा असते. काय तुझ्या हे मजा केलेली ना तेव्हा, धमाल. 7 फेरे परत घ्यायला लागतात होळीत. हा. आणि इथं काय ते ऊस वगैरे घेऊन पळत होते आम्ही. कसं ऊस घेऊनच नव्हता. ऊस घेऊन वेष्टी पळत होतो आम्ही. आणि नंतरला त्याचेच प्रसाद गरम. हा भारी पण लय तेव्हा जोडपं होतं. 7-8 जोडपं होते. आणि आपल्या रावलिंगलेनी मचवलेला. हा नवीन जोडपं पेला बदलायला. तो त्याच्या टायमाला पहिला खाली 51 रुपये फक्त इथं गावाची एक रीत होती. अच्छा 51 रुपये. आता 500 रुपये घेतात पेला बदलायच्या प्रोग्रामला. हां 500 रुपये ते घ्यायचे आणि ते पैसे तसेच ठेवायचे. आणि तो होलीचा जो कार्यक्रम असतो त्याचा ते खर्च खर्च करायचा. अच्छा पहिला म्हणजे हल्ली पण. अच्छा हल्ली पण जो फक्त कायदा गावकाचा कायदा फक्त 500 रुपये ते घेतात. नाही बारे भरपूर आहे. चला गाईज मस्त मैफिल बैठक झाले. आता जाऊ. पारोचा फोन आलेला, जेवायला बोलवते. त्यांना बोललो तुम्ही जेवून घ्या, आम्हाला थोडा वेळ लागेल. मग ते लोक जेवायला बसलेत. आता आम्ही पण जाऊ. काल जाऊ रोहन ओके ना एकदम? दादाला विचारू. दादा ओके काय विषय नाही ना? नाराज बिराज नाही ना? खुश ना? कसं वाटलं लोकेशन? मस्त ना? ठीक आहे चला जाऊ. आता जेवून वगैरे घेऊ. चला काय ना बाबू, असं थोडी पार्टी केली रिओची. तुम्ही जेवताय आणि सोनाली जेवली. मजा करताय. करा जेव्हा पोट भरून. अवनी मैत्री ज्योती जेवली का? हा जेवली पोट भरून ना? पक्का आवडलं ना जेवण? ताई आल्या ज्योतीच्या. ही ज्योतीची ताई आली. तिकडे घेऊनच येणार होतो आम्ही. वहिनी बऱ्या आहेत ना? एकदम मस्त. दादाला रात्री सांगून आलेलो. येणार होते आता तिकडं रोहन वगैरे जेवायचा राहील ना. हा मग ते ताईस पण बोलते आलेली तिथं बाबांची बघायला आलेली. हा. त्या दिवशी मी आले तर घरात कोण नव्हता तुमच्या इथं. फिरायला गेले. हा मग त्याच्या ताई आल्या रात्री पण आले. तर रात्री पण तिकडचे उतरता दादाने बंद केलं होतं दरवाजा. नवीन वर्षाचं ज्योतीची ताई वगैरे पण आली इथे. आता हे जेवण वगैरे जाणारच होतो आम्ही तिकडे, पण ते आले इथे. तरी जाऊ, इथेच पुढेच राहतात. 5-6 रूम सोडल्यावर चालू आहे गप्पा शप्पा त्यांच्या. केलता फोन पण लावलेला होता. तर ते ज्योती ज्योती खुश झाली ना. ज्योती हॅपी झाली. हे बघ काय गले विले भेटतात बोल. हा मग हाईट जास्त आहे ना तिची.
चला गाईज मस्त जेवून घेऊ. हा गाईज बघतोय पारो लागले जेवण वाढायला. मस्त बाल्कनीतच बसलोय. बाल्कनीमध्ये जेवू मस्त. आणि पप्पा ग कुपा मच्छी फ्राय आहे, चिकन फ्राय आहे डायरेक्ट फ्राय दे ना. आणि ओलं चिकन आहे, डाळ भात आणि भाकरी. पद्धतशीर मग क्या मग दाबून ना. हा दाब दाब. मच्छी आहे. तर गाईज मस्त जेवण वगैरे झालं, पद्धतशीर दाबून जेवलं. आता फ्रेश वगैरे पण झालो आणि तयारी करू आता निघायची. त्याआधी शिरा बनवलाय, तो शिरा वगैरे खाऊन घेऊ. चला पारो काय काय आता काय वर्किंग प्रोसेस. ओटी भरायची आता ज्योतीची, कारण की ज्योती फर्स्ट टाइम आले पण ज्योतीची ओटी भरायची. शिरा शिरा का 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 आम्ही खाल्ला आत्ताच. बंद केलं. तर गाईज ज्योती पहिल्यांदा आले म्हणून ज्योतीची ओटी भरायला लावले जिथे आणि परंपरेनुसार टिळा पिळा लावून. आणि रोहन पण बसलाय. रोहनचं काय भरायचं. रोहनला पण टिळा लावायला लावलाय. रोहनला काय द्यायचं टॉवेल. हा चला चला रोहनचा पण मानपान करायला लावलाय. घे घे पहिल्यांदा आलाय रोहन. अरे घे लाजायचं नाही. घे रे घे 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 मानपान आहे रे. पाय बडा पाय बडा. ओके हो चला त्यांच्याबद्दल रेडी. चला ओटी भरण्याचा आणि मानपानचा प्रोग्राम झालेला आहे. आता निघायची तयारी करायची आहे. कार्यकर्त्यांनी लवकर, नाहीतर रात्र होईल, आपल्याला काळोख होईल लवकर. चला ओटी भरायचा प्रोग्राम वगैरे झाला. चाललोय आता ज्योतीच्या बहिणीकडे आणि पारोच्या भावाकडे. मग हे ताई आलेल्या त्या त्यांच्या घरी जाऊ. जरा 5-10 मिनटं बसू आणि निघू. चला न्यू जोडपा चलो. अरे ते पुऱ्या गावावर फिरतात. तेव्हा ते तिकडे जाऊन आले, तात्याच्या दुकानावर जाऊन आले ते लोक. पण दुकान नाही, मोठा दुकान डायरेक्ट. हा डायरेक्ट तात्याच्या दुकानात गेले ते लोक. हे नळ आहे इथं मस्त गावातलं पाणी भरायला. हा तू चप्पल नाही घातली का. आणि गेलेला कुठे तुम्ही तिघी. भारी फिरतायत. चला आलो साईनाथ दादाच्या घरी. 2 पावलं टाकले का आले. आता बरं आहे ना एकदम मस्त. रांगोळी गावातली पद्धत एकदम. रांगोळी चौक टाईपमध्ये पाट टाईपमध्ये बनवतात वहिनी. गावातली पद्धत. आणि ज्योती बसल आणि भाऊ नवरदेव रोहन. तर पण रोहनचा मानपण आणि ज्योतीची ओट भरणी. पुरले ना रांगोलीवर पुरले ना तुम्ही चौकावर. मग नाव वगैरे घेतलं होतं ना ज्योती रोनी. नाव वगैरे घेतलं पाहिजे होतं ना. ना म्हणजे काय अजून वर्ष नाही झाले. पारो मग निघायचं का नाही घरी. हा झाली तर पण ज्योतीची ओढ भरणी करून इथं पण झाली साईनाथ दादाच्या आणि वहिनीच्या घरी. चला आता निघालो इकडनं आम्ही. 2 पावलं टाकू आणि आपल्या घराजवळ जाऊ. बॅगा बिगा घेऊ आणि चलतम बनवू. बघू आता इथं कोणी आवाज देऊन बोलवला नाही पाहिजे, नाही तर थांबावं लागेल परत.
चला रे, बॅगा बिगा घ्या. चला गाईज निघालो. आता इथं 3-4 घर अजून मारले. सगळे आपले गावातले रिलेटिव्ह वगैरे आहेत ते आवाज देत होते. मग आपण घरी वगैरे बसून वगैरे आलो. इथे काय व्लॉग वगैरे शूट नाही केला. काकांनी वगैरे आवाज दिला, जरा बसलो वगैरे. चला घ्या आता निघू, बॅगा वगैरे घेऊ आणि निघू. चला पारो, तू बाईकवर येते ना? तू बाईकवर येते ना? हा, अख्खी गवती चायचा पेंडा वगैरे दिलेला आहे, शेंगा वगैरे मस्त, ते आपण घेऊन जाऊ. रिक्षा फुल टू भरू. कायरा बोलते रिक्षात जाते. मग पारो पण रिक्षात बसायला लागले. चला गाडीवर येते आता बोल. ठीक आहे चला चला. पारो मग काय तू बाईकवर येते? हा ते पारो बाईकवर येते, तुझा रिक्षात. हे बघ कायरा पण उतरली बघ, पाया पडायला. हे बघ. हा चल ना कल्प्या, चल ना. मी कितींदा आलो, तो आला पण नाही. बाय बाय. चला बाय बाय. चला बाय बाय. चले पारो, चल पटपण चल. हारवावचा बुधवारचा बाजार हा सुक्या मच्छीचा, फुल सुक्के मच्छी. हे बघ चवला आहे सगळे, बोंबील बिंबील, अख्खा बाजार सुक्या मच्छीचा. खारबावचा बाजार हा बुधवारी भरतो सुक्या मच्छीचा. तर काय जस्ट पोचलो आम्ही. मस्त आलो रमत गमत. थोडी बालकुमला ट्रॅफिक भेटली आणि आई बसले रस्त्यावर. आईला आणलेत कटलेस, मगाशी कटलेस घेतले. साठेनगर नाक्यावर थांबलो आणि आईला गरमागरम कटलेस घेतले. मुक्या आधीच आला, तर मुक्याला ट्रॅफिक वगैरे नाही भेटली ना. आम्हाला थोडी बालकोन भेटली तुला पण. हां येऊन बाई फ्रेश वगैरे झालंय, पारोन बसले. थंडी पडली आणि रिक्षा मागे अजून येते, ते लोक असते असते. चला आता पटपट फ्रेश होऊ आणि मग भेटू थोड्या वेळ. आई कटलेस का आई येते ना ती रिक्षात. अरे बालकुमला मी भाई राज ट्रॅफिक आणि त्याच्यात धूळ. बालकुमटे माझी वाड्या ना, आम्ही पण पुरा पांढरा भाई पावडर, अवतार खराब. वेट करू रिक्षा येईपर्यंत आणि जाऊ. मग नंतरला फ्रेश वगैरे होऊ मस्त आणि मग भेटू मस्त एकदम फुरसत मध्ये. चला आले 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 आले. तर गाईज मस्त फ्रेश वगैरे झालो, पद्धतशीर मस्त थोडा रेस्ट केला, बसलो वगैरे आणि फ्रेश वगैरे झालो. चला कायरा काढायला लागले. कायराचा आता पसारा. कायरा पण झाले फ्रेश. कायरा सेटअप लावायला लागले. बाबू मग तुला कसं वाटलं गावाला? हां पप्पा मला अजून जायचं होतं, काल स्कूल आहे. हां तरी पण आता नाही जाऊ शकत. अच्छा उद्या स्कूल आहे ना. हां बरोबर. खेळ आता. मग मजा केलीस ना? मम्मी हा मला पसारा काढू का? पसारा? कुठला पसारा? हा वाला. ते भांडी राहू दे आता. ह्याच ऐक ना बाबू, आहे. खेळ. मम्माला कुठे आता तुम्ही थकून आलेत आणि आलोय ना. भारी ग पसारा काढू का? उद्याला काढ ना. लावला बाबा हा सेटअपला ह्याच्यावरच खेळा. उद्या रेवा वगैरे येतील ना, खेळ रेवा वगैरे मग आले. खेळा. ओके ओके. जेवला का रे? जेवलात काय? जेवलो. काय जेवलास? चिकन होतं हा? चिकन? एक वाकरे चिकन खाणार ना म्हणजे 1 तारीख सगळ्यांचा मार्गशीर्ष आता संपला, मग आजच खाणार ना. वजन किती दाखवलंय? वजन किती दाखवलंय? चल झूठा. कोणाचा? 88 वाटत नाही भाई, त्याच्यासून पण जास्त वाटते. आता माहिती 188 तर नाही ना? दवाखान्यात गेलो. ओके ओके. नाही वाटतं वेट लिफ्टर जरा म्हणून. चला गाईज आले डुडू. काय डुडू लाजायला लागले? ही डुडू आहे ही नाही. हा काय ग काय विचारते? कसं आहे? एकदम मस्त. आता 1 दिवसासाठी गेलेलो, कसा असणार? ती ऍक्टिंग करायला नको लावूस, मला नाही येत. कोण कोठे ऍक्टिंग विक्टिंग काय झाले तुला? रडायचं होतं तुला. हसते. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये?
तूच आलेस तिकडनं, आम्ही बोललो डुडू आले. आता हिला कोणी हसायला सांगितलं, रडायला स्वतःच बोलते की खोटे ऍक्टिंग. कायराला भेटायला गेली. हा कायरा तुझ्या आधी गेली कधी झालं 7ला आलो आम्ही. 7ला आलो, 3 नका कोपरी वगैरे जरा काम होतं ते भेटून वगैरे आलो जरा. आणि आता येऊन इथे बसलेलो. सुटलाय मला मोमोज खायचं. हा का कधी जाऊया बोल मग. तू बोल कधी जाऊया. उद्या तर मी चालली आहे. उद्या गुरुवार आहे ना. कुठं आली उद्या? कुडाळ. अच्छा कुडाळला चालले ना. चला ॲडव्हान्स मध्ये हॅपी जर्नी. हा थँक्यू. डुडू चालले कुडाळला. कुडाळ टू पण जाऊन या सुनामी आयलँडला. सुनामी आयलँड, देवबाग सगळं जाऊन ये. मस्त आहे ना मुका. कसं आहे सुनामी आयलँड? एक नंबर आहे भाई सुनामी आयलँड. हा मुक्या वगैरे आम्ही गेलेलो ना. आम्ही 3 वर्ष गेलो. सुनामी आयलँडला जाऊन ये. तारकलीला मस्त. नंतरला मग गोव्याला जा. लालबाग मी तर बोलतोय भाई गोव्यापेक्षा मालवण भारी आपला. पावन काय मुक्या? एक नंबर. एक नंबर. हा दादा गोव्यापेक्षा मालवण भारी ना. माझी फ्रेंड लय मजा. लय मजा केलेल्या आम्ही. तर गाईज आजचा व्लॉग इथेच एंड करूया. आजचा व्लॉग मस्त झाला. मस्त आपले नागलेगाव वसईला सासुरवाडीमध्ये रोहन आणि ज्योती आलेली. ज्योती फर्स्ट टाइम आलेली. मस्त तिचा पाहुणचार वगैरे केला. पारोने आणि सासूबाईंनी मस्त जेवण वगैरे बनवलेलं. मस्त जेवण वगैरे केलं. आणि कालचा व्लॉग तर तुम्ही एन्जॉय केलाच असेल 31चा. तर हे दोन्ही व्लॉग तुम्हाला आवडले असतील तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव योगी के ब्लॉग. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी न्यू इयर. टाटा बाय बाय.